राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी करमाळा शहरामध्ये देवीच्या रोडला जागा मिळण्याबाबत आपण करमाळा शहराच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत यांना आपण आता निवेदन दिलेलं आहे. आम्ही जवळजवळ 30-35 वर्ष झालं या म्हणजे पुतळा उभारण्यासाठी करमाळा शहरामध्ये पाठपुरावा करत आहोत, परंतु आम्हाला आजपर्यंत कुठल्याही म्हणजे बाबतीत यश आलं नाही. आणि आज सर्व करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आम्ही मॅडमला आज निवेदन दिलेलं आहे. त्यांनी या निवेदनाचे सहानुभूतीपूर्वक विचार करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं माहेरसुद्धा चोंडी आहे, इथून 20 किलोमीटर अंतरावर चोंडी आहे, म्हणून आपल्या करमाळा शहरामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा होणं हे काळाची गरज आहे. गेले 30-35 वर्ष झालं आम्ही सत्ताधाऱ्यांच्या मागे लागलो होतो, परंतु त्यांनी काय असं म्हणजे आम्हाला सहकार्य केलं नाही. परंतु आपल्या विचाराच्या आणि कर्तव्यदक्ष अशा नगराध्यक्ष झाल्यामुळं आम्हाला एक आशा आहे की त्यांच्या हातून त्यांच्याच शुभ हस्ते अहिल्यादेवींचा पुतळा उभा राहावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. जय मल्हार. आताच तुम्ही मला जे निवेदन दिलं ते आम्ही सगळे नगरपालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, अतिथय खंड आणि पूर्ण स्टाफ ह्याचा नक्कीच विचार करू आणि आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत देवीचा रोड येथे जागा उपलब्ध करून या पुतळ्याचे काम करण्याचा प्रयत्न करू. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक आणि पुतळा यासाठी करमाळा तालुक्यातील सकल धनगर व बहुजन समाज यांच्या वतीने आज नगरपालिकेला जे निवेदन देण्यात आलेलं आहे, यासाठी आत्ताच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या मीटिंगमध्ये त्या तुमच्या अर्जावरती पहिल्याच मीटिंगमध्ये येणाऱ्या पहिल्या मीटिंगमध्ये ते अर्जावर तुमच्या अजेंडावरती आणतील, त्याला पहिली मंजुरी घेतील आणि भविष्यामध्ये मंजुरी घेतल्यानंतर पाठपुरावा करून स्मारकसाठी जागा उपलब्ध करून नगरपालिकेच्या मार्फत देऊ आणि पुतळ्याच्या ज्या परवानग्या असतात त्या परवानग्या आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पूर्ण करू. लवकरात लवकर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कसा पुतळा होईल यासाठी आपण प्रयत्न करू. कुठलीही याला राजकीय दिशा न देता सर्व नगरपालिकेतील सर्व नगरसेवक यांना विचारात घेऊन हे काम करू एवढंच मी बोलतो. माझ्या